मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सिडको मधील प्रभाग क्रमांक 29 मधील महाकाली चौक घुगेमळा परिसरामध्ये ड्रेनेजच्या समस्येनं गंभीर स्वरूप धारण केलंय। गटार तुंबल्यानं सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात तर काही ठिकाणी किचन पर्यंत शिरतंय, त्यामुळे परिसरामधील जनजीवन विस्कळीत झालंय। दुर्गंधी, डास आणि यांचा वाढता प्रादुर्भाव आणि अस्वच्छता यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे। वारंवार तक्रार करून देखील सिडको विभागीय कार्यालयाकडून ठोस उपाययोजना होत नाहीये असा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे प्रशासनासह प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, भूषण राणे, छाया देवांग आणि डॉक्टर योगिता हिरे यांच्या कार्यक्षमतेवरती देखील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। निवडणुकीच्या वेळी आश्वासने दिली होती, मात्र आता नागरिकांना सांडपाण्यामध्ये जगण्याची वेळ आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे। तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करून द्यावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय। चौकडे गेलो 2-3 सहा गेलो, जवळजवळ 3 महिन्यापासून त्रास सुरू आला हा महिलाचा। पूर्ण महिला आहे ना, अक्षरशः दारापुढे पूर्ण लेंडका येतं डायरेक्ट अक्षरशः। आणि नगरपालिकेमध्ये 10-12 हजार कंप्लीट दिला, तर नगरपालिकेवाले सुद्धा यायला तयार नाही, म्हणजे कोणीच आमच्या गलीमध्ये पाहायला तयार नाही, ना नगरसेवक ना कोणी। हा अक्षरशः जेवण सुद्धा जाऊन राहिलं या वासामुळे आणि पूर्ण संडास भरलेला आहे, पूर्ण याच्यामध्ये पाणी, घरामध्ये पाणी अक्षरशः। नगरवरून बोलतोय भाऊ, आमच्या पाणीचा जास्त प्रॉब्लेम आहे। हा इथं म्हणजे चंबलचं जास्त प्रॉब्लेम, घरामध्ये पाणी जातंय आमच्या इथे, एवढे पाणी आमच्या घरात आहे। हा लहान पोर आहे, हा ते पोर किती आम्ही 2-3 वेळा ऍडमिट केलं। हा आणि मी किती 3-4 महिन्यापासून नगरपालिकामध्ये गेलो, एक सुद्धा येत आणि त्या म्हणता येता नाही। हा मग हे सोल्युशन कोणी करायचं? त्यांनीच करायचं ना, मग त्यांनी यायचं पाहिजे होतं ना। मग नगरमध्ये एरियामध्ये मी राहतो। आमच्या एरियामध्ये आम्ही जवळजवळ एक 4-5 महिन्यापासून कंप्लेंट करतोय महानगरपालिकेला, पण सर्व ते ड्रेनेज लाईनचं पाणी सर्व आमच्या घरात जातं आहे। ते त्यांचे लोक येतात, वरच्यावर काम करून निघून जात आहेत, पण आता सध्या इथले लोक आजारी पडायला लागले आणि इथे सर्व घाण पाणी आमच्या पूर्ण बाथरूममध्ये वगैरे टॉयलेट पूर्ण भरतं आहे। तर याच्याबद्दल आम्ही कंप्लेंट करूनही आम्हाला काही योग्य हे मिळत नाही। या ड्रेनेज लाईनचं काम करायचं फक्त आश्वासन दिलं होतं त्यांनी, पण कोणीच अजून आलेलं नाही आहे। नाही कोणीच येत नाही ना, येतात फक्त प्रतिक्रिया देतात आणि निघून जातात। कोणीच येत नाही आतापर्यंत, कोणी येतच नाही ना। किरण आहेर, C24 तास, नाशिक।